तर शिंदे राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाहीत, फडणवीसांनी लिहून घ्यावं, रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय। फडणवीसांनी याआधी अनेक आश्वासनं दिली होती, ते पुन्हा म्हणतील आम्ही फोडलं नाही, तेच आमच्याकडे आले, असं रोहित पवार म्हणाले। ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही। मग बघू विषय कसा असतो ते उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आले। पण आले ना, हे महत्त्वाचं आहे। दवा 29च्या आधी काय होतं। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, रोहित पवारांनी केलेला दावा किंवा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य, या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी एक चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय असं रोहित पवार म्हणतायत। या सगळ्याचं डिकोडिंग कसं करायचं? प्रत्येकजण आपलं राजकारण यातून साधण्याचा प्रयत्न करतो आहे। पहिली गोष्ट आपण पाहिलं तर काल सुनील तटकरे जे मागील 3 वर्षांपासून राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यापासून शरद पवारांना भेटलेले नव्हते, ते अचानक शरद पवारांना भेटायला गेले। निमित्त होतं ते तब्येतीच्या विचारपुशीचं। मात्र आपण सगळे जाणतो की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे त्या पक्षामध्येच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावललं जातं आहे। आणि एका अर्थाने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नकोशे झालेले आहेत। आणि या दोघांना चेक देण्यासाठी म्हणून सुनील तटकरे शरद पवारांना भेटले असं मानलं जातं आहे। लगेच जे रोहित पवार आहेत त्यांनी आत्ताच म्हटलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपसोबत जाणार आहेत आणि जाताना अजित पवारांच्या पक्षातील 22 आमदार देखील घेऊन जाणार आहेत। म्हणजे सुनील तटकरेंना शरद पवारांकडे येण्याचा मार्ग लगेच रोहित पवारांनी एका अर्थाने बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येकाचं आपलं याच्यामधलं राजकारण आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ABP माझाला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेणार नाही। हे देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं, कारण या पक्षामध्ये आत्ता असलेली परिस्थिती, कारण अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार हा पक्ष चालवत आहेत, मात्र नियंत्रण किती पक्षावरती त्यांचं आहे हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। आणि दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीस यांनी जरी दावा केला असला तरी याआधी देखील त्यांनी अनेक दावे केलेले होते। देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर सुद्धा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत। मंदार, विनंती आहे सोबत राहा। भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत। प्रसाद लाडजी नमस्कार। अनेक चर्चा तर्कवितर्क सुरू आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नावांभोवती, भाजपची काय भूमिका आहे? नाही बघा, रोहित पवार काय म्हणतो याच्यावरती भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही। रोहित पवारांना आपण जर दुसरा संजय राऊत म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। त्यामुळे सातत्याने मीडियात येणं, मीडियामध्ये येऊन चर्चेत राहणं, स्वतःचे तर्कवितर्क काढणं हा त्यांचा आता स्वभावच झालाय। आता हातात काही राहिलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर स्वतः जे मंत्रिपदाचं स्वप्न होतं ते भंग झालंय। महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होईल म्हणून लोकांना सांगत होते, ते भंग झालेलं आहे। त्यामुळे रोहित पवार काय बोलतात याच्यावरती भाजपाने उत्तर द्यावं, हे मला काही त्याच्यामध्ये सत्यता किंवा तात्पर्य वाटत नाहीये। त्यामुळे एक सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते आहेत। माननीय प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत। सुनित्रा वहिनी त्याच्या उपमुख्यमंत्री व अध्यक्ष आहेत। त्यामुळे जी काही चूक यादी पाठवताना झाली होती त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन केलं गेलं आणि त्याचा खुलासा देखील माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी केलेला आहे। त्यामुळे या पद्धतीत अशा पद्धतीने तर्कवितर्क काढून हे फुटणार, 22 आमदार जाणार, सुनील शेळके जाणार, हा जाणार, हे करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये संजय राऊतांनी एवढे वर्ष केलं तेच काम आता रोहित पवार करतात। एवढंच मी या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो। ठीक आहे प्रसाद लाडजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.